काय झालेलं आहे नक्की, काय प्रकारे की एवढा समाज इथं पोलीस स्टेशनच्या इथं आले? जे काय गुन्हे दाखल झालेत, सरपंच असतील, इतर आमच्या समाजाची 7 मुलं आहेत आणि सरपंच पकडून 8 जण आहेत. जे गुन्हे दाखल झालेत ते खोटे आहेत, या आम्ही सिद्धपणे करू शकतो. कारण यांच्याकडे जितक्या बाईट आल्यात, जेवढे पण आजपर्यंत सुटल्यात, ह्या बाईटमध्ये एकही व्हिडिओ असं दिसलं नाही का सरपंचांनी किंवा आमच्या समाजाच्या मुलांनी त्यांच्या महिलांना कुठे छेडछाडी केली असेल किंवा कोणाला हात लावला असेल. आजपर्यंत मला, मी तर अजून पाहिल्यापासून मला काही दिसलं नाही असं. आणि जो काय पोस्कोचा कलम लावला हे सगळं खोटे. खोटं कशावर म्हणतो तुम्ही? कारण प्रूफ नाही ना त्यांच्याकडे. प्रूफ त्यांनी दाखवा ना आम्हाला. जर समजा तुमच्या मुलीला मारले किंवा तुझ्या मंडळीला ओढले, जर त्यांच्या महिलेला कोणालाही धक्काबुक्की झाली असेल तर त्यांनी तो प्रूफ सिद्ध करावा, तर त्यांनी पोस्को लावावा ना, असं आमचं म्हणणं होतं. पण आमची बाजू काही ऐकून घेतलेली गेलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही जर आमच्या जर मुलांना किंवा सरपंचांना काही जर कमी जास्त झालं तर जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही आंदोलनाचा निषेध करू आणि इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, काही तर हैराण करू. मग आदिवासी समाज एवढा का भेटला तू, नंतर सगळ्यांना मग याचा पश्चाताप होणार. मग ते दाखवून पण देऊ. तुम्ही का नाही गुन्हा दाखल केला? आमची बाजू अजून ऐकून घेतलीच नाही. आम्हाला रात्री आमचा मॉप आला, आमची सगळी मुलं आली, महिला आले, सगळे आले. त्याच्यानंतर सगळ्यांना इथून काढून लावलं. आम्ही सगळे गेलो. आम्ही म्हणलो वादविवाद नको म्हणून आम्ही पण निघून गेलो. पण आमचं म्हणणं अजूनपर्यंत एकाही माणसाने कोणी ऐकून घेतलेलं नाहीये. आणि आता आम्ही तसं आता बोलणार आहे मॅडमशी, पण आमचं पण म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे. आमची रिक्वेस्ट आहे त्यांना का ज्या दोन्ही बाजू तुम्ही समजूतपणे घ्यावा आणि काय नाही असं तर तुम्ही इथंच काय असं नाही एवढं करून द्यावा आम्हाला. कारण आमची मुलं ह्या प्रकारचं असं काही कृत्य करणार नाही. जर पोस्को लावत असेल, जर तुम्ही जर आमच्या मुलांवर पोस्को लावता म्हणलं, महिला तिथं आहे का पहिले छानबीन करा त्याची. त्याच्यामध्ये बघा फुटेजमध्ये महिला दिसते का, महिलेचं आणि सरपंचाचं अंतर किती आहे ते पण पहा. कारण सरपंचाचं आणि महिलेचं अंतर मी पाहिलं व्हिडिओमध्ये, कमीत कमी तो 10-5 फुटाचा आहे. मग याच्यावरती कुठल्या महिलेला सरपंच बाईने हात लावलाय? मला फक्त सांगा का सरपंचाने हात लावलाय? हे सगळं खोटं आहे, आम्ही खोटं म्हणतोय. आणि आमच्या जो गाव आहे, जो स्वतंत्र गावाचं आमचं जे आता जे चाललंय, याच्यातनं हे उद्भवलंय. यांनी फक्त आम्हाला कुठेतरी कमीपणा करायचं, आमचं गाव स्वतंत्र होऊ नये म्हणून आमच्या इतर समाजाला आम्हाला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे बाबा. कारण आदिवासींच्या हातामध्ये इथं काहीच आलं नाही पाहिजे, ही हाकलूनच द्यायची इथं. हा यांचा पूर्णपणे प्लॅनच आहे. हा तुमचं नाशिक बोलल्यानंतर गाव स्वतंत्र झालं म्हणून त्या रागापोटी यांनी ते आमच्या मुलांना दाखल केले. हे खुन्नच गेले त्यांच्यानी. आणि काल कोणतर होता म्हणजे लोखंडे मुंबईचा, इथं जुन्नर पोलीस स्टेशनच्या चौकामध्ये आला. त्यांनी सरपंच हर्षल जाधवला डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये खणाखण मारलं. मग तोपर्यंत आपण गंभीर आरोप करत आहात, कुठे मारले? आम्ही स्वतः सांगतो, आम्ही पाहिलं इथं आतमध्ये मारले लोखंडे. जो मुंबईचा कोण आहे त्यांनी इथं आतमध्ये मारले डायरेक्ट. आणि शिवाय त्यांनी स्वतः सरपंचाला मारले, स्वतः सगळे लोखंडे म्हणून आहे मुंबईचा कोण, अरविंद त्याचं नाव काय, विवेक लोखंडे. विवेक लोखंडे म्हणून आहे. त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये येऊन आमच्या गावच्या सरपंचाला येऊन मारले. एवढा अत्याचार तुमच्याकडे चालतो काय? म्हणजे ही एक लोकप्रतिनिधी जर ज्याचं काम चांगलं असेल, ज्याचं काम चांगलं आहे, तुम्ही त्या एक लोकप्रतिनिधीला मारता म्हणजे मदत केली का? तुम्ही मुंबईला राहता आणि गावाला येऊन मारता म्हणजे दादागिरी इथपर्यंत तुमच्या गावापर्यंत दादागिरी चालली का? हे आम्ही सहन करून घेणार नाही. हा बरोबर आहे. मी आता आम्ही पण जातो. जर असं आम्ही पहिलं त्यांना सांगितलं होतं लेणीगिरीसह गोळेगाव बसून मिटिंग लावा आणि हा विषय संपवा. मी स्वतः गोळेगाव 4 वेळा सांगितलंय. 4 वेळा मी यांना सांगून झालोय का तुम्ही हे कुठेतरी बसून मिटवा. पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही मिटिंग लावली नाही. फक्त हे म्हणतात तुम्ही त्याच्या दम येत आमच्यामध्ये मारहाण झाली. म्हणजे आता आरोपी म्हणजे जे आहेत सरपंच यांना तुम्ही पाहिलं का? इथं आम्ही सगळ्यांनी सर्वांनी पाहिलं. आम्ही मारतानी इथं मला गेटच्या आतमध्ये इथं मारलं, इथून नेलं डायरेक्ट पकडून आतमध्ये तिकडे आतमध्ये घालून मारलं. कोणी पाहिले? हे सगळ्या मुलांनी पाहिलं. इथं काय झालं नक्की? आला तो बोलायला सरपंच डायरेक्ट मारलं त्यांनी. कुठं मारलं? पोलीस चौकीमध्ये मारलं का? हा पोलीस होते तिथं समोर आणलंय. खोलीमध्ये मारलं का? कॅमेरा आहे ना, कॅमेरामध्ये फुटेज असेल. त्याला पकडून नेलं आतमध्ये मारलं. कोणी पकडून नेलं त्याला? विवेक लोखंडे. अच्छा. त्यांनी त्याला आतमध्ये काल संध्याकाळी. नंतर पोलीस आली. नंतर पोलिसांनी सोडवलं. नंतर पोलिसांनी सगळ्यांना समजून सांगितलं काय वाढवू नका, सगळ्यांनी सगळे घरी जा निघून. तक्रार कोणाविरुद्ध?
तक्रार आमच्या टोटल ज्यांनी आमच्या सगळ्यांच्या आता गावकीच्या विरुद्ध तक्रार आहे, तर आमच्या समाजाच्या तुम्ही म्हणता आमच्या पोरांनी विनयभंग केला, तर मग तुम्ही दाखवून द्या ना आम्हाला आमच्या समाजाने काय केलं बा. त्या माणसाने सरपंचाला मारले ना त्या माणसाला आम्ही सोडणार हा, आणि ज्यांनी आमच्या सरपंचावर हात उचललाय ना त्याला पण समोर घेऊन या. तुम्ही पहिली तुला माहिती आहे का त्याचं, आणि तुम्ही जे गुन्हे दाखल केले ते पण आम्हाला खरं खोटं करून द्या ना. तुमच्या महिला घेऊन या, कोणत्या महिलेला मारले त्याचं फुटेज घेऊन या. विवेक लोखंडेला कुणी बोलवलेलं इथं अंदाज तुमचा? गावकऱ्यांनी बोलवलं. लेनेद्रे गाव हो गोळेगाव जे कारभारी असतात, गाव कारभारी, त्यांनी मुंबईवरनं त्यांना बोलून घेतलं आणि सरपंचाला इथे त्यांनी म्हणलं हा लय माज करतो याला मारा. अहो पण पहिले त्याचं काम बघा मग त्याला मारा ना. काम आयुष्यात कधी त्याचं काम तो एक गावचाच आहे, तो गाव मुंबई करे. कधी आता कोणला धक्का नाही लावून दिला. विवेक लोखंडे. हा, मग आता काय पोलिसांबद्दल काय, पोलिसांकडे काय मागणी? पोलिसांकडे आमची एवढीच मागणी आहे का जो झालाय गुन्हा त्याची जर खरं असेल तर आमच्या मुलांना आतमध्ये टाका, जर खरं नसेल तर त्यांचा काय असेल तो खऱ्याने त्यांना सोडावे ही आमची विनंती. नाही याच्यानंतर आम्ही मोठा विवेक लोखंडे हा कोण आहे? करू. विवेक लोखंडे कोण आहे की ज्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार पोलीस स्टेशन मध्ये मारहाण केली? विवेक लोखंडे हा एक गोळेगावचा आहे आणि तो मुंबईला राहतो. त्याचे बरेचसे बिझनेस आहे. आता बरेचसे लोक म्हणतात का त्याचा 2 नंबरचा धंदा आहे. आम्हाला नाही माहिती कोण भाई आहे का कोण आहे, हे आम्हाला नाही सांगता येणार, पण बरेच लोक म्हणतात का त्याचा 2 नंबर धंदा आहे, तो भाई आहे, मुंबईचा भाई आहे म्हणतात. आता आम्हाला माहित नाही. आता भाई असेल तर आमच्या पण काय म्हणतो, जर तो भाई असेल तर आमच्या सरपंचाच्या जीवाला आतमध्ये काय सगळीकडेच धोका आहे. जर पोलीस स्टेशनमध्ये तो आमच्या सरपंचाला मारतो तर तुम्ही मला सांगा, तर तो बाहेर आल्यावर त्याला जिवंत सोडणार आहे का? आम्ही सरळ म्हणत होतो त्याच्यावर खून पण करू शकतो. मग इथपर्यंत त्यांची मजल आहे गोळेगावकरांची. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आमच्या सरपंच जीवाला धोका आतमध्ये पण आहे ना बाहेर पण आहे. रात्री तो एवढ्यापर्यंत बोललाय का 2-3 दिवसात आणि जेव्हा तिथून विषय झाला तेव्हा बाकी नंतर बातमी आली की म्हणतात का पार तुकडे करून टाकू म्हणतात ठाकरेचे, म्हणजे आमच्या जातीला परत आदिवासी वरून आमच्या जातीचा तिरस्कार करता. म्हणजे एवढी इथपर्यंत आम्ही आमच्या आदिवासी जातीला जन्माला आलो, हे आमची चूक आहे का? अहो पहिलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय का या देशाचा मालक मूळ आदिवासी आहे. मग आम्हाला ही वागणूक अशी खालच्या दर्जाची वागणूक जाते हे गावकरी, आम्हाला ही पद्धत झाली की यांची वागायची अशी. म्हणजे आम्ही आदिवासी म्हणून आम्हाला खालची वागणूक द्यायची का? आणि हा भाई आहे म्हणून मुंबईवर येऊन आमच्या सरपंचाला मारायचं, म्हणजे इथपर्यंत यांची मदत. हे कधीही घडू शकतं. मी आज बोलतोय, उद्या दिसणार नाही तुम्हाला, माझी उद्या मर्डर होईल हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझं पण आता काय तसं काय त्याला टार्गेट करणं म्हणजे मला पण टार्गेट करणं, आम्ही समोरच आहे. टार्गेट मला पण केलं जाते, टार्गेट मी पण होणारच आहे आणि माझ्या पण जीवाला धोका हे मला माहिती आहे. पण मी यांना ह्या काही हे कुताड्यांना घाबरत नाही. माझं जे पण व्हायचंय ते होणार, समाजासाठीच मी जाणार आहे आणि आलोय समाजासाठी मारणार. मी या कुताड्यांना कोणाला घाबरत नाही. मी स्पष्ट आजच सांगतो, ज्याला तुकडे करायचे त्यांनी करावं, माझे मी काय घाबरत नाही कोणाला, ही मी स्पष्ट सांगतो. मी थांबतो.